तुम्हाला जर एवढी खुमखुमी होती, तर तुम्ही तुमच्या घरातला उमेदवार या रिंगणात उतरवायचा होता. दुसऱ्याला बळीचा बकरा करायचा नव्हता. आत्ताच्या उमेदवाराला जेवढी मतं पडलीत ना, तुमच्या घरातला उमेदवार जर तुम्ही उभा केला असता, त्याला तेवढी सुद्धा मतं पडून दिली नसती. हे विधान आहे सोलापूरमधून विधान परिषदेवर निवडून आलेल्या भाजपच्या राजेंद्र राऊत यांचं आणि हा थेट इशारा होता शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते यांना. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. खरं तर इथं भाजपनं बाजी मारली असं म्हणण्याऐवजी जयकुमार गोरे यांनी सोलापुरात सध्या तरी या निवडणुकीच्या निकालामुळे आपणच किंग आहोत हे सिद्ध केले असं म्हणता येईल. राजेंद्र राऊत यांच्या विजयानं सोलापूरमध्ये 3 गोष्टी सिद्ध झाल्यात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सध्या सोलापुरात जयकुमार गोरे म्हणतील ती पूर्व दिशा असेल. दुसरं, भाजपमध्ये जयकुमार गोरे यांच्या शब्दाला वजन आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते यांच्या किंबहुना ओव्हरऑल मोहिते पाटील कुटुंबियांच्या सोलापुरातल्या एक हाती वर्चस्वाला आता घर लागायला सुरुवात झाली. खरं तर सोलापूरवर अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याचं दीर्घकाळ वर्चस्व होतं असं म्हणायला हरकत नाही. इतके दिवस भाजपचे नेते आणि कार्यकर्ते हे मोहिते पाटलांवर टीका करत होते, त्यांच्या विरोधात लढत होते, ज्यात काहीही वावगं नव्हतं. कारण भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही पक्ष एकमेकांच्या विरोधातले आहेत. मात्र या निवडणुकीत पहिल्यांदाच असं झालं की मोहिते पाटलांच्या विरोधात भाजपचे नेते तर एकटवलेच, पण त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार देखील मोहिते पाटलांच्या विरोधात उभे राहिले. इथं पहिल्यांदाच सोलापूरकरांनी उत्तम जानकर विरुद्ध धैर्यशील मोहिते असा सामना पाहिला, ज्याची कल्पनाही कोणी या विधान परिषद निवडणुकीपूर्वी केली नव्हती. शरद पवारांच्या आमदारांनी त्यांच्याच पक्षाच्या खासदारांना या निवडणुकीत घेरलं होतं. त्यामुळेच नक्की काय घडलंय सोलापूरच्या राजकारणात आणि राजेंद्र राऊत यांच्या विजयामागं जयकुमार गोरेंचा हात कसा होता, या विजयामुळे मोहिते पाटलांच्या अस्तित्वाला सुरुंग कसा लागतोय, या सगळ्या गोष्टी समजावून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुकांना धुमाकूळ घातला होता. एकूणात 17 जागांसाठी निवडणूक होणार होती, पैकी 6 जागा निवडणुकीपूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. उरलेल्या जागांसाठी निवडणूक होणार होती. या जागांमध्ये चर्चेतल्या जागांमध्ये सोलापूरच्या जागेचा फार वरचा क्रमांक लागतो. या जागेवरून बार्शीचे माजी आमदार राहिलेले राजेंद्र राऊत यांना भाजपकडून तिकीट मिळालं होतं. त्यांनी महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांना पराभूत केले. या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना 483 मतं पडली, तर वसंतराव यांना अवघी 118 मतं पडली. राऊत यांनी 365 मतांनी विजय मिळवलाय. पण ही निवडणूक खरं तर राजेंद्र राऊत विरुद्ध वसंतराव देशमुख एवढीच नव्हती. ही निवडणूक जयकुमार गोरे वर्सेस धैर्यशील मोहिते पाटील, सोबतच जयकुमार गोरे वर्सेस प्रशांत परिचारक आणि जयकुमार गोरे वर्सेस सुभाष देशमुख आणि विजय देशमुख अशी होती म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. वास्तवात महायुतीकडं विजयासाठी आवश्यक असणारं संख्याबळ होतं. एकट्या भाजपकडं 300हून अधिक मतं होती. मात्र तरीही ही निवडणूक राजेंद्र राऊतांसाठी सोपी नव्हती. खरं तर या जागेसाठी प्रशांत परिचारक इच्छुक होते. प्रशांत परिचारकांना भाजप श्रेष्ठींनी यापूर्वीच विधान परिषदेसाठी शब्द दिलेला. त्यामुळे या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना तिकीट मिळेल अशी त्यांच्यासही त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी राजेंद्र राऊत यांनी बाजी मारली आणि या बाजी मारण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले केला होता तो जयकुमार गोरे यांनी. जयकुमार गोरे हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. तिकीट जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी जयकुमार गोरे आणि राजेंद्र राऊत हे एकत्र मुंबईला गेल्याचं बोललं गेलं आणि त्यानंतर राजेंद्र राऊत यांचं नाव भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालं. आता एक मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे जर भाजपकडं किंबहुना महायुतीकडं विजयासाठी आवश्यक संख्याबळ होतं, तरीही राजेंद्र राऊत यांना विजय सोपा का नव्हता. आणि ही निवडणूक जयकुमार गोरे जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत, भाजपचे आमदार आहेत, त्यांच्या विरुद्धच भाजपचे इतर स्थानिक नेते अशी का होती? कारण एक गोष्ट वारंवार चर्चेत येत होती, या सगळ्या निवडणुकींमध्ये राजेंद्र राऊत यांच्यासाठी फार मोठे काटे आहेत.
नक्की काय सगळी गणितं होती, कुठले काटे होते, हे सगळं आपण समजावून घेऊयात. राजेंद्र राऊत यांच्या विजयामध्ये ज्या गोष्टी अडथळा ठरू शकत होत्या त्यातली पहिली गोष्ट आहे, राजेंद्र राऊत यांनी सोलापूर डीसीसी बँकेच्या कर्ज वाटपाच्या विरोधात कोर्ट गाठलं होतं. त्यानंतर कोर्टानं या गैरव्यवहाराची चौकशी करत वसुलीचे आदेश दिलेले. विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, बबन शिंदे, राजन पाटील, संजय शिंदे, दिलीप माने, दीपक साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक हे मातब्बर चेहरे यामुळे अडचणीत आलेले. यातली बहुतांश नावं ही आता थेट भाजपशी निगडीत आहेत किंवा महायुतीचे घटक आहेत. अशा वेळी हे मातब्बर चेहरे डीसीसी बँक प्रकरणाचा वचपा विधान परिषद निवडणुकीत काढण्याची शक्यता होती. या जागेवरून प्रशांत परिचारक हे देखील इच्छुक होते. किंबहुना भाजप श्रेष्ठींनी त्यांना यापूर्वी विधान परिषदेसाठी शब्द दिलेला. त्यामुळे निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक हे आपल्याला तिकीट न मिळाल्यामुळं आपली नाराजी मतपेटीतून दाखवण्याची शक्यता होती. नंबर 3चं कारण आहे, सुभाष देशमुख आणि विजय देशमुख हे सोलापूरमधले भाजपचे जुने चेहरे आहेत. मात्र विधान परिषद निवडणुकीत किंबहुना जयकुमार गोरे यांनी जेव्हापासून पालकमंत्रीपद स्वीकारलंय तेव्हापासून सोलापुरातले बहुतांश निर्णय हे जयकुमार गोरे स्वतःच्या मर्जीनं घेत आहेत. यामध्ये सुभाष देशमुख, विजय देशमुख यांची मतं विचारात घेतली गेली नव्हती किंवा घेतली जात नाहीत असाही आरोप होता. त्यामुळे या दोघांच्याही नाराजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत होती. मात्र या सगळ्या अडचणींवर राजेंद्र राऊत यांनी मात करत विजय मिळवलाय आणि या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते जयकुमार गोरे. जयकुमार गोरेंनी जिल्ह्याभरातील भाजपच्या नाराज मातब्बरांची मनं वळवली. हे खरं तर काही खायचं काम नाहीये. राजकारणात प्रत्येकाचा इगो हा सर्वोच्च पायरीवर असतो. मात्र असं असतानाही जयकुमार गोरे यांनी या सर्व नाराजांची मोठ एकत्र आणली, त्यांना एकत्र बांधलं, ज्यामुळे राजेंद्र राऊत बहुमतानं विजयी झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून वसंतराव देशमुख उतरलेले. खरं तर महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेलेली. महाविकास आघाडी या निवडणुकीत पूर्णपणे वेगळ्या कारणांना चर्चेत आली होती. ही जागा जेव्हा काँग्रेसच्या वाट्याला गेलेली तेव्हा इथून आदित्य फत्तेपूरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही केलेल्या नागेश भोसले यांनी ही सही माझी नाही म्हणून ॲफिडेव्हिट दिलं आणि त्यानंतर फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर इथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरला गेला. शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीच तशा सूचना दिलेल्या. मात्र त्यांच्यासोबतच वसंतराव देशमुखांनी देखील अर्ज भरलेला. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ऐनवेळी वसंतराव हे नॉट रिचेबल झाले. परिणामी जीवन जानकर यांना आपला अर्ज माघारी घ्यावा लागला. यामुळे उत्तम जानकर तर नाराज झाले, पण त्यांनी थेट जाहीरपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली. माळशिरसचे आमदार असणारे उत्तमराव जानकर, माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी एकत्र येत थेट भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आम्ही या तीनही आमदारांवर कायदेशीर कार्यवाही करू अशी जाहीर भूमिका घेण्यात आली. मात्र या तीनही आमदारांनी महायुतीला फेवर करणारी भूमिका यानंतरही घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी सोलापूरची ही निवडणूक लक्षात राहणारी आणि चर्चेत येणारी ठरली होती. या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जो काही निकाल समोर आलेला आहे त्यावरून एक गोष्ट ठामपणे सांगता येईल, मूळ सातारकर असणारे जयकुमार गोरे यांनी सोलापुरात देखील आपला झेंडा यशस्वीपणे, सक्षमपणे आणि ठामपणे रोवलाय. सोबतच सोलापुरातल्या प्रस्थापितांना हे दाखवून दिलंय की सध्या सोलापुरात भाजप म्हणजे सबकुछ जयकुमार गोरेच आहे. जयकुमार गोरे ज्या निवडणुकीत लक्ष घालतात ती निवडणूक ते भाजपच्या बाजूनं वळवूनच दाखवतात. हेही या निवडणुकीच्या निमित्तानं सिद्ध झालंय. सोबतच जयकुमार गोरे यांचं राज्य भाजपमध्ये असणारं वजन देखील या निकालामुळे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीतून आणखीन एक गोष्ट मला आवर्जून आठवण करून द्यायला आवडेल. निवडणुकीपूर्वी राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटलांना एक इशारा दिला होता. जिल्हा बँक आणि इतर अनुषंगाने जे काही आरोप झालेले आहेत त्या सगळ्या आरोपांना मी अकलूजच्या चौकात येऊन अकलूजमध्ये सभा घेऊन उत्तर देईल असं राजेंद्र राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये या, तुमचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया दिलेली. या निकालानंतर राजेंद्र राऊत यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे ते आता अकलूजमध्ये
केव्हा सभा घेतायत याची अकलूजसहितच संपूर्ण सोलापूरकरांना उत्सुकता आहे. तुर्तास या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुमची मतं काय आहेत? सोलापुरातल्या विजयानंतर राज्य भाजपमध्ये जयकुमार गोरेंचं वजन आणखीन वाढेल का? सोलापुरातला भाजपचा विजय हा जयकुमार गोरेंनी एक हाती आणलेला आहे असं म्हणता येईल का? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदारांनी केलेली बंडखोरी ही आता सोलापुरात मोहिते पाटलांच्या गडाला सुरुंग लागल्याची सुरुवात आहे असं म्हणता येईल का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी असेच कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.